कोल्हापुरात महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे एका 5 वर्षाच्या बाळाचा मृत्यू झालेला आहे, अशी एक धक्कादायक घटना कोल्हापुरात घडलेली आहे. मी आता या कोल्हापुरातील जवाहरनगर परिसरात आहोत. आता हा जो हे जे आपण ठिकाण बघू शकताय, हे कोल्हापुरातलं हे ठिकाण आहे जिथं खेळत खेळत हा लहान मुलगा आला आणि तिथं पडला. तो खड्ड्यात पडलेला आहे. खरं तर या सगळ्या हे घटनेची जर माहिती आपण घेतली तर हे सीसीटीव्हीच्या आधारे एका धार्मिक स्थळावरून ही सगळी घेण्यात आली होती. सीसीटीव्ही मध्ये हे काही कॅप्चर झालं, त्याच्यामुळे ही माहिती मिळाली. खरं तर कोल्हापुरातले जर असे काही बरेच प्रकार घडत असतात ज्यांची आपल्याला माहिती नसती आणि त्या माध्यमातून काही धक्कादायक प्रकार जे आहेत ते आता उघड झालेले असतात. हा जो खड्डा आपण बघू शकतोय, ह्या खड्ड्याला जवळपास गेले कित्येक वर्षांपासून असाच तो दुर्लक्षित असल्यामुळं जो हा प्रकार आहे त्यामुळं हा सगळा घडलेला आहे. आपल्यासोबत त्या या तो 5 वर्षाचा जो लहान मुलगा होता त्यांची काही काका आणि नातेवाईक काही आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून आपण नेमकं हे प्रकरण काय आहे, काय नेमकं घडलं होतं आणि कसं त्यांना माहिती झालं हे सगळं जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव कसं? माझं जावेद बारगीर. मी त्या बाळाचा काका आहे. आणि काय नेमकं काय घडलं होतं, तुम्हाला नेमकी या प्रकाराची माहिती कशी मिळाली ते मला सांगा. बरोबर 3 वाजता ते आमचा इजान घरातून बाहेर गेला. खेळत खेळत इथनं आला. इथून येऊन डायरेक्ट ते काय खेळत खेळत या खड्ड्यापाशी येऊन आत पडलेला आहे. आता हे कमीत कमी 15 वर्ष झालं हे खड्डा आहे. ह्याच्यावर महानगरपालिकेने इक्बाल जमादारला 3 वेळा नोटीस काढल्या की खड्डा बुजवून घे. 2 वेळा नोटीस काढल्या की खड्डा बुजवून घे म्हणून. तिने अजूनपर्यंत काय ह्याची दखल घेतलेली नाही आहे आणि महानगरपालिकेने पण ह्याची काही दखल घेतलेली नाही आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात हे कमीत कमी 15 वर्ष झाले खड्डा आहे. 20 फूट खोल आहे आणि 200 फूट लांब आहे आणि त्याच्या शेजारी शाळा आहे. कमीत कमी 400-500 मुलं त्या शाळेत शिकतात. त्यांच्या बी जीवाला धोका आहे आणि या खड्ड्यात एक म्हस बी मिल्या. त्याच्या अगोदर या खड्ड्यातनं जे पाणी जे दूषित झाले त्याच्यामुळे डेंग्यूची इथं साथ आलती. त्या डेंग्यूमुळे 2 जण बी आपला जीव गमावलेला आहे. आम्ही प्रशासनाला विनंती केली की हा खड्डा मुजवा आणि आमच्या बाळाला न्याय द्या, तरी ही काय दखल घेत नाहीत. ही पैशाच्या जोरवर आणि सत्तेच्या जोरवर, पैशाच्या ताकदीनं आणि मोठमोठ्या लोकांना मध्ये घालून हे काम बंद पाडायचं काम करायला लागल्यात. आमची सगळ्यांची नम्र विनंती आहे की लवकरात लवकर या खड्डा मुजवायची प्रयत्न करावा आणि आमच्या बाळाला न्याय मिळावा, हीच आमची नम्र विनंती आहे. हे जे आता आपण बघितलं त्या एका काकांची त्या बाळाच्या काकाची आपण ही प्रतिक्रिया बघितली. आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक देखील आहेत, जेणेकरून या खड्ड्यांचा नेमका कशा पद्धतीने त्यांना त्रास होतोय किंवा नेमकं कशा पद्धतीने त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. हा खड्डा एकतर मुजा पाहिजे. या खड्ड्यामुळे डेंगू, ढास, अक्षरशः लोकांना फार त्रास आहे. दुसरं तुम्ही बघितला की काय दिसतच नाही. रात्री तुम्ही वेळ आला की नाही, या शेवाळामुळे दिसत नाही की तो खड्डा आहे काय. त्यामुळे हा नेमका फार त्रास आहे. आमची एकच म्हणणं आहे की हा खड्डा लवकरात लवकर मुजवून दे. मग त्याला प्रशासन काय करते करून दे आणि तो बिल्डर काय करते करून दे. हा खड्डा मुजला की सगळ्यांनाच इथं बरं आहे. ठेकेदार नेमका कोण आहे आणि त्याच्यावर काय गुन्हा दाखल केलेला आहे का, त्याबद्दल काय केलेलं ठेकेदार तो गांधी आहे, त्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. त्याबद्दल तुम्ही समाधानी आहे का? नाही का नेमकं काय वाटतं? ते गुन्हा नाहीच त्यावर काय किरकोळ हे कलम लावल्यात 106 आणि 223. ते कशा कलम संबंधित? नाहीच होते. कलम ती छटछूट आहेत. कशा कलम संबंधित? मोठं पाहिजे ते. एक 223 काहीतरी तो हिजा आहे. म्हणजे समजा मी पोलीस आहे, माझ्या हातातनं काही सुटून गेलाय तर तो कलम त्यासाठी आहे. आणि 106 काय तो काही उपयोगाचा नाही. त्यावर म्हणजे त्या दोघांवर काय मोठं काहीतरी करायला पाहिजे. नेमका Action. कोणता गुन्हा दाखल व्हावा असं वाटतं तुम्हाला? कोणती कलम क्यू गेला? तो हिजा 102 तो हिजा काय तो बालगुन्हाचा करायला पाहिजे त्यावर 102. आज म्हणजे एक 2-3 दिवसापूर्वी ही घटना जी घडली अत्यंत दुर्दैवी आहे. बघा, एक 5 वर्षाचा चिमुकला आहे, ज्याला बोलायला येत नाही. ते नुसता खेळण्याच्या उद्देशाने इथपर्यंत आला आणि आतून इथं बघताय इकडे सगळीकडे मोकळं परिसराने इथं डेव्हलपरने जे खड्डे जे काढून ठेवले आणि त्यावर जे स्टे ऑर्डर आल्यावर सुद्धा ह्या जागेला प्रोटेक्शन नाही आहे. प्लस इथं बघा, इथं एक शाळा आहे महापालिकेची. तुम्ही बघता इथे 400 ते 500 पोरं शिक्षण घेतात. त्यांच्या जीवाशी खेळ कसा चालू आहे हे आज नाही, एक 10 वर्ष झाले हे चालू आहे. तर प्रशासनाने एवढी बेजबाबदारपणा बाळगल्या की आज माझा मुलगाचा इथे दुर्दैवी मृत्यू झालाय. ते कुठला मायकाला माझ्या मुलग्याला भरून आणू देऊ शकत नाही.
तर माझ्या भावना हे आहेत, आज माझा मुलगा गेला ते काय परत येणार नाही. बाकीची जी बारकी बारकी मुलं जे शाळेत शिक्षण घेतात त्यांचा विचार प्रशासन का करत नाही किंवा काय जे दखल घेत नाही. माझं म्हणणं असं आहे, महापालिका जे आहे ते शासकीय आहे का ठेकेदार त्याला चालवतात. एवढं तुम्ही सगळं होऊन सुद्धा तुम्ही ऍक्शन घेत नसणार तर कायदा सुव्यवस्था कुठं तर मिसगाईड होत्या हे असं आम्हाला जाणवतंय. तर माझं आता एकच म्हणणं आहे की बाबा जे माझं आता जे बालक गेलेला आहे ते काय परत येणार नाही, तर मला न्याय मिळाला पाहिजे. न्याय कशा पद्धतीने मिळाला पाहिजे किंवा परत हे इन्सिडेंट होता कामा नाही. आपण का दुसऱ्या द्यायची वाट बघायलाय काय? एवढा आज 3 दिवस झाले या घटनेला, तरी पण आज खड्डे मोजवलं नाही का, इथं तुम्ही प्रोटेक्शनसाठी पार्टिशन मारलं नाही का? बरं एवढं बेवजा जरा कशामुळे मला सांगा जरा. ही तानाशाही आहे, सरळ सरळ मी सांगतो माझ्या शब्दात, ही क्रूर तानाशाही आहे की कोण मरते मरून दे, कोण जाते जाऊन दे, आम्हाला फक्त डेव्हलप करायचं आहे आणि पैसे मिळवायचे आहेत. गोरगरीब मरत्यात मरून दे, त्यांच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही. ते जागे मालकाला आणि जे कोण डेव्हलप करणार आहे भूषण गांधी त्याला पण अजिबात माणुसकी नाही आहे. तर तुमच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो की बाबा कुठं जर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि काका काय नेमकं आता हे बऱ्याच वर्षांपासून हा जवळपास 10 ते 15 वर्षांपासून हा 15 वर्ष. खड्डा आहे असं तुम्ही म्हणताय. मग बरेच काय याचा काय पाठपुरावा केला का? खड्डा मुजावा मुजा आम्ही केली की आणि 2016ला मोर्चा काढलो होतो. त्यावेळी कर्वे आमचे काम चालू होणार म्हणलंय ते बिल्डर लोक, आणि 2018ला बी मोर्चा काढलाय आणि त्यावेळी बी तसंच म्हणलंय आणि तिने काही लक्ष दिलंच नाही. मोर्चा तुम्ही त्या मोर्चामध्ये आम्ही तुम्ही पुरे गल्लीवाले काढले काढले. त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं यात? त्यावेळी काम आमचं चालू होणार, आम्ही बंद करणार नाही, चालू करणार, बरोबर. असं झालेलं आहे. मग आता हा जो मोर्चा काढला. 2 वेळा काढला. 2 वेळा. मग आता हा जो खड्डा वगैरे सगळं मुजवण्यात आलं त्याच्यामुळे एका मुलाचा लहानपणाचा हे पण गेला, जीव पण गेलेला आहे. काय नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे प्रशासनाला? ते सगळ्यांनी नाही तुला अटक करायची लवकर हे भरवापर्यंत. मग नंतर काय निर्णय होईल कोर्टात जाणार आम्ही, ते दंडगिंड काय ते नंतर बघणार आम्ही सोडणार नाही. जसं की आता आपण पाहिलं कोल्हापुरातला हा जो नाहक बळी गेलेला आहे लहान मुलाचा, याच्यावर काही नातेवाईकांचे आणि काही स्थानिक लोकांच्या आपण प्रतिक्रिया पाहिल्या. बऱ्याच संतापजनक ह्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्यांनी आता दिलेल्या आहेत. ठेकेदारावर व्यवस्थित गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी त्यांची एक नाहक अपेक्षा आहे, इच्छा आहे. लवकरच या प्रशासनानं आणि त्या मालकावर देखील जी गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती त्याच्यावर लवकर कठोर कारवाई करावी अशा पद्धतीची ही मागणी आता झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रशासनानेही लवकरात लवकर याची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली पाहिजे. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.